वैशाली ठाकूर मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत करते। प्रथमतः एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आयुष इमारत संकुलाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले उद्घाटन। खांदा कॉलनीमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण आणि स्थापना समारंभ संपन्न। भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती। आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून लोणीवलीत बांधण्यात आली अंगणवाडी। ग्रामस्थांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार। भारतीय पारंपरिक औषधी पद्धती अनेक शतकांपासून मानवी जीवनाच्या समृद्धीवर त्यांचा प्रभाव सिद्ध करत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी खारघर येथे शनिवारी केले। होमिओपॅथी प्रादेशिक संशोधन संस्था आणि युनानी औषधांसाठी प्रादेशिक संशोधन संस्थेसाठी खारघरमध्ये आयुष इमारत संकुल उभारण्यात आले आहे। या संकुलाचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले। भारतीय पारंपरिक औषधी पद्धतीने अनेक शतकांपासून मानवी जीवनाच्या समृद्धीवर याचा प्रभाव सिद्ध करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी खारघर येथे शनिवारी केले। होमिओपॅथी प्रादेशिक संशोधन संस्था आणि युनानी औषधांसाठी प्रादेशिक संशोधन संस्थेसाठी खारघरमध्ये आयुष इमारत संकुल उभारण्यात आले आहे। या संकुलाचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले। खारघर येथे बांधण्यात आलेल्या या संकुलात RRIH आणि RRIUM या दोन्ही संस्था स्थित असतील। या वास्तूची पायाभरणी 28 डिसेंबर 2015 रोजी करण्यात आली। सिडकोने ही 3 मजली संकुल इमारत 5860 चौरस मीटरच्या बांधकाम क्षेत्रात बांधली आहे। या संकुलाचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आयुष मंत्रालयाच्या होमिओपॅथी सल्लागार डॉक्टर संगीता दुग्गल, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर अनिल खुराना, संचालक डॉक्टर राज के मनचंदा, CCRIHचे महासंचालक डॉक्टर सुभाष कौशिक आणि CCRUMचे महासंचालक डॉक्टर असीम अली खान, RRIHचे प्रभारी अधिकारी डॉक्टर रमेश बाबस्कर, RRIUMचे प्रभारी अधिकारी डॉक्टर निर्मला देवी, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा उपाध्याय, स्थायी समितीचे माजी सभापती नरेश ठाकूर, माजी नगरसेवक निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, युवा नेते समीर कदम, किरण पाटील, दिलीप जाधव, गीता चौधरी, संध्या शारबिंद्रे, बीना गोगरी, शोभा मिश्रा, कांचन बिर्ला, संतोष शर्मा यांच्यासह होमिओपॅथिक आणि युनानी संशोधक, शास्त्रज्ञ, आयुष प्रणाली आणि आधुनिक औषधांचे वरिष्ठ चिकित्सक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते। युनानी और होमियोपैथी रीजनल रिसोर्स इंस्टीट्यूट, इस इंस्टीट्यूट के वजह से निश्चित रूप से महाराष्ट्र प्रदेश में जनताओं ने दोनों सिस्टम को बहुत साल से विशेष रूप से मान्यता देते आए हैं। और आज मुझे इस जानकर खुशी हुई कि ये दोनों इंस्टीट्यूशन एक साथ इंटीग्रेटेड होने के वजह से लोगों को काफी राहत मिलेगा। अलग अलग रिसर्च की एक्टिविटी आगे बढ़ाने का दोनों इंस्टीट्यूशन काम करेगा और हमारे OPD हो IPD हो, दोनों सेक्टर में जैसे अलग अलग बीमारियों को राहत देने का ये इंस्टीट्यूशन एक प्रमुख भूमिका लेंगे। तो मुझे लगता है कि आज इस अवसर पर आप लोगों ने विशेष रूप से इस स्थानीय लोगों ने इंस्टीट्यूशन को खड़ा करने में जो आप लोगों ने मदद की है, इसके लिए आप सब धन्यवाद के पात्र हैं।
मैं आप सबको कोटि कोटि नमन करता हूं, क्योंकि जनता के सहयोग के बिना कोई भी सामाजिक प्रतिष्ठान नहीं खड़ा हो सकती। और आज इसलिए देश को दुनिया का सर्वश्रेष्ठ राष्ट्र के हिसाब से खड़ा करने के लिए परम आदरणीय प्रधानमंत्री जी ने देश के जनता को एकत्रित किया है। ये एक भारत श्रेष्ठ भारत, ये एक भारत श्रेष्ठ भारत, यानी कि हर प्रांतों को एक मंत्र से जुड़े हैं, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, यानी सबको मेहनत करना होगा। सम्माननीय मंत्री महोदय जी युवा अवस्था से राजनीति से जुड़े हैं, स्टूडेंट्स यूनियन से जुड़े हैं और उनका बहुत ज़्यादा योगदान रहा है हमारे देश की सुरक्षा के मामले में, बहुत ज़्यादा, कि उन्होंने बांग्लादेश से फिल्ट्रेशन होने वाला एक बहुत बड़ा तबका उसको रोकने के लिए स्टूडेंट्स के एज से एक बहुत ही अहम भूमिका उन्होंने बनाई थी। हम खारघर में आज यहाँ पर उपस्थित हैं। खारघर में ही टाटा का एडवांस सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च एंड एजुकेशन इन कैंसर यहाँ पर मौजूद है। कैंसर के बारे में रिसर्च करते हुए आज इस संस्था के इस कैंपस की डिमांड इतनी बढ़ चुकी है कि इस रिसर्च इंस्टीट्यूट का उपयोग आज ट्रीटमेंट के लिए भी किया जा रहा है और देश के विभिन्न क्षेत्रों से कैंसर पेशेंट्स आज यहाँ पर ट्रीटमेंट के लिए भी आ रहे हैं। तो ऐसे में आज ये कैंसर आने के बाद किसी के शरीर में फैला होने के बाद उस पर क्या किया जाए, इसके बारे में तो रिसर्च हो रहा है, पर क्या यूनानी या होम्योपैथी के माध्यम से ऐसा हमारा भारतीय संस्कृति के मुताबिक जो कई सालों से जो रिसर्च हुआ है, क्या उसका उपयोग करके इस कैंसर को प्रिवेंट करने के लिए हमारी लाइफस्टाइल जो सदियों से चलती आई उसमें आज हम लोग समय के साथ बदलते रहे और उसका परिणाम ये हुआ कि कैंसर को बहुत ही जल्दी हमने आप में आमंत्रित कर लिया है। तो इसको प्रिवेंट करने के लिए इस इंस्टीट्यूट के माध्यम से कुछ रिसर्च हो जिसका फायदा इन सारे लोगों को हो, यहाँ के लोगों को हो। ये काम यहाँ से होगा ऐसी उम्मीद हम लोग भी यहाँ पर करते हैं। खांदा कॉलनीमधील रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण आणि स्थापना समारंभ शुक्रवारी झाला। या कार्यक्रमात रोटेरियन ध्वनी हमरेश तन्ना यांची सनदी अध्यक्षपदी आणि सीडीआर दीपक जांभेकर यांची सनदी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार उपस्थित होते। खांदा कॉलनीमधील रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण आणि स्थापना समारंभ शुक्रवारी साजरा झाला। या कार्यक्रमात रोटेरियन ध्वनी हमरेश तन्ना यांची सनदी अध्यक्षपदी आणि सीडीआर दीपक जांभेकर यांची सनदी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी प्रथम महिला रोटेरियन डॉक्टर हेमा परमार, जिल्हा सदस्यत्व संचालक रोटेरियन पंकज पटेल, न्यू क्लबचे सल्लागार आणि सहाय्यक गव्हर्नर रोटेरियन मनोज मुनोत, रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिटच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती लिखिते, सीडीआर दीपक जांभेकर, रोटेरियन आदित्य जोशी, सनदी कोषाध्यक्ष रोटेरियन भावेश रंगपारिया, डॉक्टर रोहित जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर परमार यांनी रोटरी इंटरनॅशनल बद्दल सांगितले की इतिहासात प्रथमच आरआयच्या अध्यक्षा एक महिला आहेत आणि नवीन क्लबच्या सनदी अध्यक्षा ध्वनी या देखील एक महिला आहे। तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी हा रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 भारतातील पहिला क्लब आहे, ज्याला 2 जुलै 2022 मध्ये सनद मिळाली असल्याचे सांगत नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आज इस प्रोग्राम में उपस्थित सभी लोगों को बधाई देना चाहता हूँ और उसके साथ साथ रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी के हमारे सारे कलीग्स को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि क्लब के सारे जो न्यूली इंडक्टेड मेंबर्स हैं इनकी एज ग्रुप में शायद फ़र्क हो सकता है, पर जो मैं देख रहा हूँ कि सबके मन में जो भावनाएं हैं और कुछ नया कर दिखाने की जो उम्मीद है वो 18 साल से भी शायद कम है। और मुझे पूरा भरोसा है कि पनवेल के जो सारे रोटरी क्लब्स हैं
उन रोटरी क्लब्स के नक्शे कदम पर चलते हुए ये क्लब सर्विस के मामले में कहीं भी पीछे नहीं रहेगा। इन सबको एक्सेल करके आगे बढ़े, इसके लिए मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। क्योंकि मैं भी पनवेल के ही रोटरी क्लब का मेंबर हूँ और बहुत समय तक पनवेल के रोटरी क्लब्स के माध्यम से अलग अलग सेक्टर में जो सर्विस की गई है या पनवेल के लोगों को रोटरी क्लब के माध्यम से जो सेवा मिली है, उसको देखते हुए मुझे एक अपने आप पर एक बहुत ही मैं कहूँगा कि मैं समझता हूँ कि भाग्यशाली समझता हूँ अपने आप को कि मैं रोटरी क्लब का मेंबर हूँ और रोटरी क्लब के माध्यम से जो सेवा दी जाती है कहीं भी किसी और सोशल ऑर्गेनाइजेशन या एनजीओ से कम नहीं है, बल्कि उससे कई ज़्यादा ऊपर। क्योंकि सर्विस अबाउट सेल्फ ये जब हम कहते हैं तो सही मायने में उसका एक बहुत ही बड़ा एग्जाम्पल पनवेल और रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 के ये सारे क्लब्स है। मैं ऐसे हमारे सारे क्लब्स को बधाई देना चाहता हूँ। मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची, घेऊया छोटीशी विश्रांती. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही. द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्रदालन, लग्न बस्त्याचं माहेरघर, शॉप नंबर 45, आनंदनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल. संपर्क शरद पाटील. संपर्क क्रमांक 9049 777 544 किंवा 8104 207793. द्वारकादास श्यामकुमार. कोकण एक्सप्रेस व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंट बार. कोकण एक्सप्रेस रेस्टॉरंट बार मुंबई गोवा महामार्गावरील खव्यांची व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाची हौस भागवणारे एकमेव ठिकाण. कोकण एक्सप्रेस रेस्टॉरंट बार मध्ये खास मालवणी, आगरी, चायनीज, पंजाबी यासारख्या विविध पदार्थांचा आस्वाद खव्यांसाठी उपलब्ध आहे. आमच्या हॉटेलचे बांबू रेस्टॉरंट हे खास वैशिष्ट्य असून या ठिकाणी आपल्या परिवारासोबत आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आनंद घ्या. कोकण एक्सप्रेस रेस्टॉरंट बार मधील व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. आमचा पत्ता ग्रामपंचायत सांगुर्ली, चिंचवण, पोस्ट शिरसोड, तालुका पनवेल, हॉटेल विठ्ठल कामतच्या शेजारी, कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या जवळ, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग. आपल्या परिवार व मित्रमंडळी सोबत नक्की कोकण एक्सप्रेस रेस्टॉरंट बारला अवश्य भेट द्या. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही. विश्रांतीनंतर मल्हार टीव्हीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मावस भावाच्या त्रासाला कंटाळलेल्या एका विवाहितेने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गत एप्रिल महिन्यात नवीन पनवेल भागात ही घटना घडली होती. त्यावेळी विवाहितेने आत्महत्येमागील कारण सांगितले नव्हते. मात्र मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमधील सापडलेल्या कॉल रेकॉर्डिंगवरून तिने मावस भावाकडून होत असलेल्या अत्याचाराला व छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मावस भावाच्या त्रासाला कंटाळलेल्या एका विवाहितेने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गत एप्रिल महिन्यात नवीन पनवेल भागात ही घटना घडली होती. त्यावेळी विवाहितेने आत्महत्येमागील कारण सांगितले नव्हते. मात्र मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कॉल रेकॉर्डिंगवरून तिने मावस भावाकडून होत असलेल्या अत्याचाराला व छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. खान्देश्वर पोलिसांनी या घटनेतील मृत विवाहितेच्या मावस भावाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेतील मृत विवाहिता ही पती व 2 मुलांसह नवीन पनवेल येथे राहण्यास होती. तिचा पती कंटेनर चालवित असल्यामुळे तो 2-3 दिवस बाहेर राहत असत. या दरम्यान विवाहितेचा मावस भाऊ घरी नेहमी जात होता. 2 वर्षापूर्वी आरोपीने विवाहितेसोबत जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी तिला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ करीत होता. आरोपीच्या या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गत एप्रिल महिन्यात उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. काही दिवसांनंतर विवाहितेच्या कुटुंबियांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात तिने आत्महत्या करण्याच्या 1 दिवसापूर्वीचे आरोपी सोबतच्या संवादाची रेकॉर्डिंग आढळली. आरोपी विवाहितेच्या घरी गेला असता रूमचा दरवाजा न उघडल्याने आरोपीने विवाहितेच्या डोक्यात कुलूप फेकून मारले होते. याबाबतची माहिती विवाहितेच्या मोठ्या मुलीने आपल्या वडिलांना दिली. यावरून आरोपी विवाहितेला नेहमी मानसिक शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ करीत असल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या पतीच्या लक्षात आले. त्यानंतर विवाहितेच्या पतीने खान्देश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी विरोधात शिवीगाळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पनवेल तालुक्यातील लोणीवली येथे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नवीन अंगणवाडी उभारण्यात आली आहे. या अंगणवाडीचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. पनवेल तालुक्यातील लोणीवली येथे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नवीन अंगणवाडी उभारण्यात आली आहे. या अंगणवाडीचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. लोणीवली येथे अंगणवाडी जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने याकडे लक्ष देत त्यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून 8.5 लाख रुपये खर्च करून नवीन अंगणवाडी बांधण्यात आली. यामध्ये वर्ग, किचन, स्टोरूम, शौचालय अशी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उद्घाटन कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच सुवर्णा पवार, माजी सरपंच गुरुनाथ भोईर, संतोष शेळके, सुधीर पाटील, आत्माराम मालुसरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 2 महिन्यांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी अवघ्या 2 दिवसांचा अवधी उरल्याने बंदरांमध्ये मच्छीमारांची विविध कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजननाचा असल्याने 1 जूनपासून ते पुढील 60 दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत शासन आदेशान्वये मासेमारी बंद असते. बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मच्छीमार बांधव मासेमारीला सुरुवात करतात. खवळलेला समुद्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून शांत होतो. त्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी नव्या जोमाने सुरू होते. विशेषतः नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीसाठी पोषक वातावरण असते. या पार्श्वभूमीवर कोळी बांधव सज्ज होत आहेत. सध्या सर्व बंदरात शेकडो मासेमारी ट्रॉलर्सवर खलाशांची लगबग सुरू आहे. जाळी व बोटींची डागडुजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामांना वेग आला आहे. त्याचबरोबर मच्छीमार संस्थांकडून रांगा लावून डिझेल खरेदीऐवजी खुल्या बाजारातून डिझेल खरेदी करून मासेमारीला प्रारंभ करण्याच्या तयारीत मच्छीमार आहेत.
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी आदिवासी भागात गावठी दारूचे धंदे तेजीत असून त्याचा नाहक त्रास तेथील आदिवासी महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कर्ते पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याने दारूचे धंदे बंद करावेत अशी मागणी बेलीवाडी परिसरातील महिलांनी निवेदनाद्वारे तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनात नमूद केले आहे की दारूच्या धंद्यामुळे सर्व पुरुष व वयात आलेली मुले या व्यसनात गुंतली आहेत. दारू पिऊन ते घरच्या मंडळींना मारझोड करतात. व्यसनापायी कामधंदा टाळतात. याचा संपूर्ण त्रास परिवाराला सहन करावा लागत आहे. याबाबत तहसीलदार रोहन शिंदे यांनी सांगितले की या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्याला पत्र देण्यात आले असून परिस्थिती तपासून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी इसमाचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मालडुंगे गाव ते बदलापूर बांगणीकडे जाणाऱ्या पायवाटेच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोहाच्या माळीच्या झाडीत 30 ते 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी इसमाची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मालडुंगे गाव ते बदलापूर बांगणीकडे जाणाऱ्या पायवाटेच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोहाच्या माळीच्या झाडीत 30 ते 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहास गळ्याभोवती पांढऱ्या रंगाचा गमछा गुंडाळून त्याचा गळा आवळून जीवे ठार मारण्यात आले आहे व त्यानंतर त्याची ओळख पटू नये याकरिता त्यास जाळून टाकण्याचा प्रयत्न करून त्याचा चेहरा विद्रुप्त केला आहे. हा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अत्यंत असंस्कृत आणि असभ्य टिप्पणी करून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने देशातील महिलांचा, समृद्ध परंपरा असलेल्या आदिवासी समाजाचा आणि राष्ट्रपती पदाचा अपमान झाला आहे. या उद्दामपणाबद्दल सोनिया गांधी, अधीररंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त घेतले पाहिजे अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी केली आहे. हे होतं मल्हार टीव्हीचं आजचं बातमीपत्र. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. आयुष इमारत संकुलाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले उद्घाटन. खांदा कॉलनीमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण आणि स्थापना समारंभ संपन्न. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती. आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून लोणेवालीत बांधण्यात आली अंगणवाडी. ग्रामस्थांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.